भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 50 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीतिक, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669। जिले में कानून एवं शांति व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस विभाग की ओर से 10 मई को जिले में ऑपरेशन ऑल आउट चलाया गया। इस ऑपरेशन के दौरान कुल 20 कार्रवाई की गई, जिनमें 1,26,295 रुपए का माल पुलिस ने जब्त किया। पुलिस ने शराबबंदी कानून के तहत 10 मई को शराब अड्डे पर कार्रवाई कर 1,13,705 रुपए का माल पकड़ा। वहीं जुए अड्डे पर 12,590 रुपए का माल जब्त किया। पुलिस ने कुल 20 कार्रवाइयों के दौरान कुल 1,26,295 रुपए का माल जब्त किया। जिले में 69 पुलिस अधिकारी, 688 अमलदार द्वारा यह कार्रवाइयाँ की गई। मोटर वाहन कानून के तहत 109 मामले और ड्रंक एंड ड्राइव की 8 कार्रवाइयाँ की गई। कारागार से छूटे हुए अपराधी, आपराधिक गतिविधियों में लिप्त आरोपी, ऐसे कुल 130 जगहों पर छापे मारे गए। साथ ही नाकाबंदी करके 526 वाहनों की जाँच की गयी। यह कार्रवाई पुलिस विभाग की ओर से जिला पुलिस अधीक्षक नूरुल हसन एवं अपर पुलिस अधीक्षक ईश्वर कातकड़े के मार्गदर्शन में की गयी। महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी को स्थापित करने की मांग को लेकर आंदोलन कर रहे परमानंद मेश्राम और महेंद्र मेंढे ने BTB थोक सब्जी मंडी के खिलाफ मोर्चा खोलते हुए नगर परिषद प्रशासन और स्थानीय जनप्रतिनिधियों की भूमिका पर गंभीर सवाल उठाए हैं। रविवार को होटल शिवम में आयोजित पत्रकार वार्ता में उन्होंने कहा कि BTB मंडी का अनुबंध समाप्त हो चुका है, फिर भी वह अवैध रूप से मंडी संचालित कर रहा है और किसानों तथा व्यापारियों से खुलेआम वसूली कर रहा है। उन्होंने बताया कि वर्ष 2023 तक BTB पर 2,73 लाख रुपए की बकाया राशि है, जो अब और बढ़ चुकी है। इसके बावजूद नगर परिषद द्वारा कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। आंदोलनकारियों की मांग है कि BTB से यह राशि तत्काल वसूल की जाए और मंडी को महात्मा फुले सब्जी मंडी के नाम से पुनः लीज पर दिया जाए। मेश्राम ने यह भी बताया कि आंदोलन के दबाव में नगर परिषद ने कलेक्टर को 14 बिंदुओं की एक रिपोर्ट भेजी थी, जिसमें BTB संचालक बंडू तानाजी बारापात्रे पर किसानों से बेनामी पावती के जरिए अवैध वसूली का आरोप लगाया गया था। इसके आधार पर भंडारा पुलिस ने उनके खिलाफ उग्राही का मामला दर्ज किया है। प्रेस वार्ता में ये भी खुलासा किया गया कि BTB संचालक ने मंडी परिसर में अवैध रूप से चल रही कैंटीन से 40,000 रुपए मासिक किराया वसूला और वहां सामान्य से अधिक दरों पर नाश्ता बेचा जा रहा था। नगर परिषद द्वारा एक बार कैंटीन बंद करवाई गई थी, लेकिन अधिकारियों और नगर परिषद पैनल वकील की मिलीभगत से उसे दोबारा शुरू करवा दिया गया। मेश्राम ने नगर परिषद प्रशासन को चेतावनी देते हुए कहा कि यदि एक सप्ताह के भीतर BTB पर ठोस निर्णय नहीं लिया गया, आंदोलन और उग्र रूप धारण करेगा। हा आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। कारण BTB या संस्थेला नगर परिषद भंडारानी 9 वर्षाच्या लीज करता ती भाजी मंडी दिलेली होती आणि भाजी मंडीच्या याच्यामध्ये लीज मध्ये अशी प्रक्रिया होती की त्यांनी ते विकासक म्हणून त्यांनी ते करायला पाहिजे होता। त्यांनी विकासाच्या नावाखाली भाजी मंडीच्या व्यापाऱ्यांकडून 5-5 लाख रुपये घेतलेले होते दुकान बनवण्यासाठीचे आणि नंतर प्रत्येक व्यापाऱ्यांकडून प्रत्येक भाजीच्या व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्याकडून प्रति बोरा 5 रुपये बोरा तो घ्यायचा। एक साधारणतः एका दिवसाला 3 लाख रुपयाची वसुली, अवैध वसुली तो करायचा। तर या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवला BTB हटाव संघर्ष समितीच्या नावाने आणि 11 डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन करत असताना तेव्हापासून त्याची BTBची ती भाजी मंडी बंद झाली। आमचा मुद्दा असा आहे की BTBच्या विरोधात म्हणजे BTBला जी लीज दिली गेली होती त्याचा 2,73 लाख रुपये काही रुपये अशा पद्धतीची जी थकबाकी आहे नगर परिषदेची, ती नगर परिषदेने वसूल करावी। BTBनं अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी दुकानाचे गाळे त्यांच्या कब्जामध्ये आहेत। काही गाड्यावरती त्यांनी स्वतःचा ऑफिस केलेला आहे। त्या BTBला अधिकार नसताना त्यांनी कॅन्टीन उभी केलेली आहे। त्या BTBला अधिकार नसताना त्यांनी ती कॅन्टीन इतराला भाडे तत्वावर दिलेली आहे, ज्या भाडेचा प्रत्येक महिन्याला त्याला 40,000 रुपये दिलं जातं
आणि ज्या नगर परिषद भंडारांनी एक्स्टॉर्शनची केस त्यांच्यावर दाखल केली, त्या एक्स्टॉर्शनच्या केस खाली त्या माणसाची संपत्ती जप्तीसाठी म्हणजे संघटित गुन्हेगारी, कारण बीटीबी हा नाव नाही, बीटीबी ही संस्था आहे. याचा अर्थ असा की ही जी लुटमार झाली आहे ती बंडू बारा पात्रे असा एका नावाने नाही, तर ती बीटीबीच्या नावाने झालेली आहे. आणि म्हणून त्याच्यावर एमपीडीए केस लावावी. जर एक्स्ट्रॉशन झाला असेल तर एमपीडीएचा केस आहे. ज्या मी त्यांना ते सांगतोय की जे पॅनलवरती वकील कोण आहेत हा विषय यापेक्षा जे पॅनलवरती वकील असतील त्यांना माझा हा प्रश्न. आणि नगर परिषदेने जेव्हा जेव्हा बीटीबीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस जाते तेव्हा बीटीबीला स्टे कोणत्या आधाराने मिळतं. आणि ही लोक मी जेव्हा आता प्रक्रियेमध्ये बघतो, बीटीबीच्या विरोधामधल्या केसमध्ये नगर परिषदेचे सन्माननीय वकील एक शब्द चकार शब्द बोलत नाही आणि त्याचा फायदा हा सरळ बीटीबीला मिळत असतो. याचा उत्तर माझ्यापेक्षा तुम्हाला नगर परिषद जास्त देऊ शकते, कारण म्हणजे त्याचा वसुलीचा अधिकार हा नगर परिषदेला आहे. आमचा त्यासाठीची आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. आमचं म्हणणं असं आहे की एखाद्या घराला जर तुम्ही एका घराचा 1 वर्षाचा जर टॅक्स भरला नाही तर तुम्ही त्याला दाखले देणं बंद करता, तुम्ही त्याच्यावर नोटिसच काढता, वीज बंद करता, पाणी बंद कराल. हे जर असेल तर मागील 9 वर्षापासून 2,73,00,000 रुपये काही रुपये त्याच्यावर जर वसुली बाकी असेल, त्या माणसांनी या एक्स्टॉर्शनची केस दाखल मी केली का? एक्स्टॉर्शनची केस दाखल कोणी केली तर तुमच्या नगर परिषदेने केली. एक्स्टॉर्शनचा अर्थ होतो साहेब डकैती केलेली आहे त्यांनी. नगर परिषदेच्या पैशावरती भंडारा शहराच्या पैशावरती त्या माणसानं डकैती केलेली आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की जर एक्स्टॉर्शनची केस जर त्याच्यावर दाखल केली असेल तर नगर परिषद आतापर्यंत कोणाची वाट बघतो आहे तर पैसे वसुली करण्यासाठी. त्यांनी ते 40,000 रुपये त्या पद्धतीनं तो आज हे त्या याच्याकडून हे करतो आहे कॅन्टीन वाल्याकडून. कोणत्या आधाराने करतो आहे? आमचा अर्थच तर आमचा प्रश्न तर नगर परिषदेला आहे. मगाशी ज्या पद्धतीने आमच्या एका पत्रकार मित्रांनी म्हणाले की तुम्ही बीटीबीला टार्गेट करता, आमचा बीटीबीला विषयच राहिला नाहीये. आमचा विषय सर्व नगर परिषदेला प्रश्न आहे की हा तुमच्याकडे जावई आहे का बंडू बारा पात्रे आणि त्यांची टीम. मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो आहे की त्याच्यावर एक्स्टॉर्शनची केस झाल्यानंतरही त्याच्यावर एक केस दाखल झाली पाहिजे, तो एमपीडीएची आहे. कारण बीटीबी ही संस्था आहे. बाजार समितीचं नाव नसतो. बाजार समिती तिथं संबंध येत नाही. नगर परिषद ती जे बाजार भाजी मंडी आहे तिचा लिलाव करत असतो, लिलाव प्रक्रिया होत असते. त्या लिलाव प्रक्रियेमध्ये जे काही निकष आणि नियम असतील ते त्या नगर परिषदेने त्याच्याशी. माझा संबंध फक्त एवढा आहे, नगर परिषदेने त्यांच्याकडे असणारे थकबाकी अवैध पद्धतीने त्यांनी केलेली आत्महत्येची ओघाई त्यांनी आताही त्या नगर कारण नसताना त्याला अधिकार नसताना आजही तो 40,000 रुपये त्या कॅन्टीन मालकाकडून घेतो आहे. कॅन्टीन वाल्यांकडून तो ज्या पद्धतीने जे साधारणतः जर त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जर ती कॅन्टीन बनली असेल तर त्या दर ठरले असतील. दर हे नगर परिषदेने दर ठरवलेले आहेत का? चायचं किती, नाश्त्याचं किती, समोसा किती, जेवणाची थाळी किती, हे जे दरपत्रक कुठे आहेत? मग हा दरपत्रक त्या कॅन्टीनने ठरवलं, कॅन्टीन मालकांनी. हा दरपत्रक त्या बीटीबीने ठरवलं, हा दरपत्रक नगर परिषद ठरवलं. हे नगर परिषदेचं उत्तर द्यावं ना. अत्यंत कायदेशीर भूमिका राहील. यानंतर मोर्चे निघणार नाहीत. या म्हणजे बीटीबी या संस्थेच्या विरोधाच्या सोबतच आमची नंतरच्या भूमिकेमध्ये नगर परिषद आणि इथला असणारा कोणताही प्रशासकीय जी यंत्रणा असेल ज्यात त्याच्या संबंधित असेल त्यांच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ. काही जिल्ह्यातले नेते आहेत, काही जिल्ह्याच्या बाहेरचे नेते आहेत, त्यांना बीटीबीला अवैध पद्धतीने जी 9 वर्ष काढली त्याच्यानंतर लीज प्रक्रिया समोर जावी. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तिथला व्यापारी आहे आणि शेतकरी पण आहे. शेतकऱ्याचा मुलगा व्यापार करतो तो भाग वेगळा झाला, पण हे जे आता 2015 ते 2024च्या दरम्यान जे काही शेतकऱ्याची आर्थिक लूट झाली आहे, हे लूट बंद व्हाव म्हणून मी सातत्याने 2015 ते 2024 पर्यंत लढाई लढली आणि ते लढाई यशस्वी झाली. आणि शेतकऱ्याला मी शेतकऱ्याला जे तिथे लूटमार होत होता ते बंद केली. आणि आता जी काही व्यवस्था आहे नगरपालिकेने आपल्या हातात घ्यावी आणि शेतकऱ्याला जे काही व्यवस्था होईल ते व्यवस्था लावून द्यायची. आणि जे कोणी पुढच्या जे शेतकऱ्याचे भवितव्य आहे कोणत्याही तिथे जो काही
टेंडर धारक असो कोणी असो त्यांनी शेतकऱ्याकडून पैसे घेवा नको ना. आपल्या जिल्ह्याचा शेतकरी हा सुफलाम सुफलाम कसा राहील याचा आपण विचार केला पाहिजे. ह्या अगदी 9 वर्षामध्ये पहिले आधी मार्केट आमच्या छोट्या बाजारात होतो, त्यानंतर नगरपालिकेने जी जागा दिली एक BTB संस्थेच्या नावाने, त्या BTB संस्थेने ह्या 9 वर्षे शेतकऱ्याची, व्यापाराची, सामान्य जनतेची बेसुमार लूट केली. त्याच्यामुळे आमचे पूर्ण 9 वर्षांचे शेतकरी पूर्ण हताश होऊन सनिया यांना हताश झाले होते की आपण कुठंतरी प्रशासनानं आपल्यासाठी एक नवीन जागा शोधावी, हे सगळ्या शेतकऱ्याची मागणी होती. त्या माध्यमातून जे शेतकऱ्याची लूट होती, लूट बंद होण्याकरिता महेंद्र मेंढे सोबत सगळे शेतकरी बांधव, व्यापारी आहे सगळे, त्याच्यासोबत एक समिती नेमली आणि ती जी लूट होती तिला बंद केली. शेतकऱ्याची लूट, जर आपल्या जिल्ह्याचा कोणताही शेतकरी असो आपल्या मार्केटला येत होता त्याला गेटवर थांबून सणा त्याच्या प्रतिनग 3 रुपये प्रतिनग असा बळजबरीने घेणे, त्याने की जे कोणी असेल त्याला अधिकार नसतानाही गेटच्या बाहेर ते शेतकऱ्याचा बळजबरीने वसुली करत होते. आणि जर शेतकऱ्यांना म्हटलं की काही प्रश्न केले तर तुला ते सरळ म्हणायचं ह्या मार्केट माझ्या बापाचं आहे, तुला जर मार्केटच्या आतमध्ये यायचं आहे तर तुला चिठ्ठी लागेल. हे जे त्याचे लीज धारक होते त्यांच्या स्पष्ट म्हणणे होते ही जागा माझी आहे. माझ्या अनुभवाप्रमाणे का की मी ते सातत्याने त्या मार्केटला आता 20 वर्षापासून व्यवसाय करत आहे. रोजची अंदाजेप्रमाणे मोटरसायकल 2000 मोटरसायकल, 200-300 पिकअप, मोठे वाहने असं म्हणून एकूण 500-700 गाड्या डेलीच्या. हा जर कोणी शेतकरी माल आणत असेल तर त्यांच्याकडून चिठ्ठीचे पैसे घ्यायचे. जर कोणी व्यापारी बाहेर जायत असेल त्याच्यासोबत गाडीप्रमाणे पैसे घ्यायचे. हे अशी आर्थिक लूट झाली आहे. समोर माझ्या अंदाजेप्रमाणे आता जे काय असेल त्यांना माझ्या तिजोरीमध्ये पैसे जे लोक गोळा करत होते, आता लाख होते 2 लाख 3 लाख, ते आता गोळा करत होते. आता मोजणी तर मी करावं गेलो नाही, ते त्यांना माहिती असेल की मी आता तरी पण माझा असा अंदाजे प्रमाणे की 1-1.5 लाख रुपये असं काही असं होत असेल. समोर अंदाजे सांगतो 5 लाख रुपये होत असेल, मला माहित नाही. शेतकऱ्याची मागणी आता जे हे जागा नगर परिषदेने आपल्या ताब्यात घेतली आहे, नगर परिषदेने कोणीतरी एक नवीन टेंडर धारक केलेला आहे. त्या टेंडर धारकाला माझी थेट विनंती आहे की आपण भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्याकडून कोणतीही वसूल फी न घ्या. जे काही बाहेरून माल येते, बाहेरच्या जिल्ह्यातून माल येत असेल किंवा बाहेरच्या स्टेटहून माल येत असेल, त्याच्याकडून जे कोणी व्यापारी व्यापार करत असेल त्याच्याकडून तुम्हाला घेण्याचा अधिकार आहे. पण इच्छा कोणत्याही लोकल शेतकऱ्याकडून तुम्हाला घेण्याचा अधिकार नाही, हे स्पष्टपणे जाहीर सांगतो. ह्याच लढाईसाठी मी सातत्याने 2 वर्ष लढाई करत आलो, फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या हिताकरिता. नागपुर रायपुर राष्ट्रीय महामार्ग पर स्थित शिंगोरी गांव की सीमा में रविवार की सुबह 9:30 बजे मोटरसाइकिल दुर्घटना में पिता और पुत्र गंभीर रूप से घायल हो गए. घायलों के नाम अतुल वैकुंठ देशपांडे उम्र 43 वर्ष और सम्यक देशपांडे उम्र 6 वर्ष है. पुलिस सूत्रों के अनुसार लाखनी तहसील के चाना धादला निवासी अतुल देशपांडे अपने पुत्र सम्यक के साथ मोटरसाइकिल क्रमांक MH40 BN 2364 से लाखनी से नागपुर की ओर जा रहे थे. इस दौरान शिंगोरी गाँव के समीप उनकी मोटरसाइकिल फिसल गई, जिससे दोनों सड़क पर गिर पड़े और गंभीर रूप से घायल हो गए. घटना की जानकारी मिलते ही जगत गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान की सेवाभावी एम्बुलेंस सेवा के चालक प्रमोद मोहतुरे तुरंत घटनास्थल पर पहुंचे. स्थानिक नागरिकों की सहायता से घायलों को उठाकर भंडारा जिला सामान्य अस्पताल में इलाज के लिए भर्ती किया गया. 30,36,000 रुपए का माल जब्त. गोबरवाही पुलिस की रेत तस्करी पर बड़ी कार्रवाई. तुमसा तहसील अंतर्गत आने वाले डोंगरी बुजुर्ग लोभी मार्ग पर गश्त के दौरान गोबरवाही पुलिस ने 10 मई की शाम 4 बजे बिना रॉयल्टी के अवैध रूप से रेत परिवहन करते हुए ट्रक क्रमांक MH150 BZ 7474 में 6 ब्रास रेत की कीमत 36,000 तथा टिप्पर की कीमत 30 लाख कुल 30,36,000 रुपए का माल जब्त किया गया. आरोपी ट्रक चालक नागपुर झुल्लर वडोदरा निवासी पंकज भीमराव मोटघरे उम्र 34 वर्ष और वाहन मालिक नागपुर निवासी
इद्रिस अंसारी उम्र 50 वर्ष को गिरफ्तार कर लिया गया और उनके खिलाफ भारतीय दंड संहिता की धारा 303(2) 150 के तहत विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। भू राजस्व अधिनियम की धारा 48(8), पर्यावरण संरक्षण अधिनियम की धारा 7(9), धारा 50, 177 के तहत कार्रवाई की गई। आरोपी को हिरासत में लिया गया और उसे गिरफ्तार कर लिया गया है क्योंकि वाहन मालिक अपराध में शामिल है। थानेदार शरद शिवाले के मार्गदर्शन में पुलिस कांस्टेबल मंगेश पेंदाम और पुलिस कांस्टेबल गजानन चौहान आगे की जांच कर रहे हैं। BS क्राइम इंडिया न्यूज आपके सामने पेश कर रहा है भंडारा क्राइम वारदात। हर जुर्म से हम आपको कराएंगे अवगत। आपके अपने चैनल पर रोजाना शाम 7 बजे, तो देखना ना भूलिए क्राइम वारदात। जंगल क्षेत्र में वन प्राणियों की गतिविधियों पर नजर रखने के लिए लगाया गया ट्रैप कैमरा अज्ञात चोर द्वारा चुरा लिया गया। गोबरवाही पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई गई। साकोली निवासी डुडेश्वर वसंत उके अपने माता पिता के साथ मोटरसाइकिल से लौट रहे थे। इसी दौरान बोरगांव फाटा के पास मोटरसाइकिल ने बाइक को जोरदार टक्कर मार दी। हादसे में फरियादी की मां सीता उके उम्र 66 वर्ष गंभीर रूप से घायल हो गई। सालेभरडी गांव में चिलम की मदद से नशीले पदार्थ का सेवन करते हुए रंगे हाथ पकड़ा गया। आरोपी इरफान खान, दिलदार खान पठान उम्र 52 वर्ष एवं सौरभ उर्फ चौकिया कैलाश राउत उम्र 21 वर्ष को नशीला पदार्थ सेवन करते हुए पकड़ा गया है। गोंदिया से नागपुर की ओर जा रहे राज्य आरक्षित पुलिस बल के वाहन को एक विपरीत दिशा से आ रहे वाहन ने जोरदार टक्कर मार दी, जिससे पुलिस निरीक्षक धीरज उमलवाडकर गंभीर रूप से घायल हो गए। स्वागत समारोह के दौरान डीजे पर गाना बजाने को लेकर हुए मामूली विवाद में 2 लोगों से मारपीट की घटना भंडारा में हुई। आरोपी जूना आंबागढ़ महादेव पतिराम मरसकोल्ले उम्र 24 वर्ष ने विवाद किया। तुमसा तहसील के डोंगरी लोभी मार्ग पर गोबरवाही पुलिस ने गश्त के दौरान एक अवैध रूप से रेत परिवहन कर रहे टिप्पर को पकड़ा। टिप्पर और रेत सहित कुल 30,36,000 रुपए का माल जब्त किया गया। तुमसा तहसील के पचारा गांव की नदी से अवैध रूप से रेत निकालकर परिवहन करने वाले 2 व्यक्तियों के खिलाफ तुमसर पुलिस ने कार्रवाई करते हुए मामला दर्ज किया। इस कार्रवाई में 2,56,000 रुपए का माल जब्त किया गया। भंडारा जिला वासियों के लिए खुश खबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके डायमंड केबल नेटवर्क पर, जी हाँ, अपने डायमंड केबल नेटवर्क के चैनल नंबर 94 पर उपलब्ध है।